नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पनवेल ग्रामीण भागात डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे स्वच्छता अभियान प्रेरणादायी संपन्न। स्वच्छ सुंदर माझे गाव राखण्यासाठी प्रेरणादायी स्वच्छता अभियान। डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या प्रेरणेने व डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉक्टर सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली 1 मार्च रोजी पनवेल तालुक्यातील नेरे, चेरिवली, वाकडी, रिडघर, दुंद्रे, सुकापूर आणि कुडेवहाळ या गावांमध्ये व्यापक स्वच्छता अभियान राबवण्यात आले। या उपक्रमात तब्बल 1534 स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग घेत एकूण 9750 चौरस मीटर परिसर स्वच्छ केला। शासकीय रुग्णालय, जिल्हा परिषद शाळा, ग्रामपंचायत कार्यालय, पोलीस चौकी तसेच स्मशानभूमी परिसराची स्वच्छता करण्यात आली। मोहिमेदरम्यान सुमारे 19,830 किलो कचरा गोळा करण्यात आला। संबंधित गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील, डॉक्टर आणि स्थानिक नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। ही मोहीम केवळ स्वच्छतेपुरती मर्यादित नसून सामाजिक बांधिलकीची जाणीव जागृत करणारी ठरली। प्रतिष्ठान गेली अनेक वर्ष समाज प्रबोधन, व्यसनमुक्ती अभियान, पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे, आरोग्य, जनजागृती, शिक्षणविषयक मार्गदर्शन आणि आपत्तीग्रस्तांना मदत अशा विविध उपक्रमातून समाजहिताचे कार्य सातत्याने राबवत आहे। स्वच्छता ही सेवा मानत प्रतिष्ठानचे दास आणि शिस्तबद्ध व संघटित पद्धतीने समाजात सकारात्मक परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न करीत आहेत। ग्रामीण भागात स्वच्छतेची सवय रुजवणे, नागरिकांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण करणे आणि सामाजिक ऐक्य वृद्धिंगत करणे हेच या अभियानामागील प्रमुख उद्दिष्ट असल्याचे यावेळी स्पष्ट झाले। या उपक्रमामुळे परिसर स्वच्छ होण्याबरोबरच नागरिकांमध्ये स्वच्छ सुंदर माझा गाव प्रेरणादायी समाज प्रबोधनयुक्त स्वच्छता अभियान दिसून आले। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी संजय कदम, पनवेल।